अपात्रतेचा वेळ आता जवळ आलाय, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे असं त्यांना माझं म्हणणं आहे, त्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये, राजीनामा द्यावा। शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा, खुर्चीतून बाजूला व्हावं। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम त्यांनी करू नये अशी आमची भूमिका आहे। म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की अपात्रतेची नामुष्की ओढून घेऊ नका, स्वतः राजीनामा द्या, खुर्च्या खाली करा, तुम्ही शेतकऱ्यासंबंधी काही बोलत नाही आणि तुम्ही जनतेची दिशाभूल करता। जो कोणी हा असा बोलला असेल त्यांनी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांकरता काय काय दिलं हे पाहून घ्यायला पाहिजे। आणि नामुष्की कोणाची होणार आहे? तुमचे एवढे सगळे 50 तुमच्या मागून चालले गेले, नामुष्की तुमची आहे, आमची थोडी आहे। आमचा तर सन्मान झाला मुख्यमंत्री पदावर बसून। शेतकरी नेत्याने म्हटलं आहे, हां शेतकरी नेत्याने म्हटलं आहे आमच्याबद्दल बोलायचा अधिकार फक्त उद्धव साहेबांना आहे, बाकी इतर कोणालाही नाही आहे। त्यांचा काय अर्थार्थ आमचे संबंध येत नाही। आणि मुख्यमंत्री कुठे, आमदार कुठे, आपण कुठं, काही पात्रता आहे का आपली बोलायची? कोणाबद्दल बोलतो आपण? बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।